निवडणुकीला आता फक्त 10 दिवस बाकी आहे. 9 दिवस ऐकू मिळालं तुम्हाला? 8 दिवस बाकी. 20 तारखेचं मतदान हे अत्यंत महत्वपूर्ण मतदान आहे. हे मतदान इतर वर्षांपेक्षा आकडं वेगळं मतदान. गेले 5 वर्षामध्ये राज्य पाहिजे त्यातलं 2.5 वर्षाचा राज्य आणि 2.5 वर्षाच्या राज्यामध्ये काय कारभार झाला तर तुम्ही पाहिला. या महायुतीच्या कालखंडामध्ये काय केलं काय झालं हे तुम्ही अनुभवलं. खरं म्हणजे महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं सर्वात भ्रष्ट सरकार. मुळामध्ये सरकार जे आलं ते अनैतिक मार्गाने आलेलं सरकार. या ठिकाणी सरकार आलं तेव्हा तुम्ही पाहिलं की ज्यांचं कधी एकत्र जमलं नव्हतं तर सरकारमध्ये ज्या माननीय अजितदादा पवारांकडे 70,000 कोटी घोटाळ्याचा आरोप केला ते या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री झाले. ज्यांना ईडीच्या नोटिसा आल्या छगन भुजबळांपासून ते या राज्यामध्ये मंत्री झाले. ज्या आधी मला भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जे आंदोलन करत होते, ज्या अजितदादांच्या विरोधामध्ये आंदोलन करत होते, गाड्याभर पुरावे घेऊन त्या भ्रष्टाचारी आहे, नालायक आहे, बदमाश आहे, तो आता तुमच्या गळ्यात गळ घालून निघत. 2.5 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामधलं फोडाफोडीचं राजकारण तुम्ही अनुभवलं. या महाराष्ट्राचा इतिहासात कसं कधी घडलं. आमदार फुटायचे, पण पक्ष फोडायचा पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर. राष्ट्रवादी काँग्रेस फोडला. शरद पवार साहेबांनी आयुष्यावर उभं केलेलं घड्याळ चोरून दिलं. आमदार फोडले, पक्ष फोडला. सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यावर उभं केलेली शिवसेना ह्याच्यामध्ये फूट पडली, फोडला, पक्ष फोडला आणि त्यांचं धनुष्यबाण चोरलं. फोडाफोडीचं राजकारण करून सत्तेमध्ये आले. हे सत्तेमध्ये सहजाने धोके आले. हे आमदार कसे गेले तिकडे. आमदार गेले सुरतला, सुरतवरून गेले गुवाहाटीला, गुवाहाटीवरून आले गोव्याला, गोव्यावरून आले मुंबईला, जाताना गेले खातीहार, येताना 50 खोके
अनैतिक सरकार आहे की नाही? पैशाच्या बळावर सत्तेमध्ये यायचं आणि लोकांना सांगायचं आम्ही लोकप्रिय मुख्यमंत्री आहोत, लोकशाही मार्गाने मुख्यमंत्री आहोत. अरे तुम्ही लोकशाही मार्गाने आल्यात काय? का जगाला माहिती? आल्यानंतर काय? तर आल्यानंतर काही केलं नाही. खुर्ची वाचवण्यासाठी 40 वर्ष गेले. खुर्ची वाचवण्यासाठी 2.5 वर्षामध्ये गोंधळ, एकमेकांचा गोंधळ, याच्यावर आरोप त्याच्यावर आरोप, हा मोठा कमी मोठा तो होईल कमी होईल, या भानगडीमध्ये 40 वर्ष गेले. आणि मग निवडणुका लागल्या, डोळे उघडले की आता निवडणुका लागल्या, आता तर काही लोक आपल्याला निवडून देणार नाही. पण जनता निवडून देणार नाही असं वाटल्यानंतर मग यांच्या पायाखालचे माणूस सरकले आणि मग त्यांनी ठरवलं की आता काय केलं पाहिजे. प्रलोभन दाखवल्याशिवाय आपल्याला येत नाही, म्हणून लाडली बहीण योजना, लाडकी बहीण 1500 रुपये घ्या आणि आम्हाला मतदान करा. प्रलोभन दाखवलं, मग ते पुरेसं झालं नाही. मग 50 रुपयाच्या साड्या वाटल्या. तुमच्याकडे वाटले की 50 रुपयाच्या साड्या घेऊन वाटल्या. सुरतवरून किलोच्या भावात आणल्या. 50 ते कमी पडले तर काय, भांडे दिले. चला भांडे देऊ, चला भांडे देऊ. 50 रुपयाची साडी दिली. त्याच्या दुसऱ्या दिवशी घोडे तेलाचे भाव 50 रुपये किलोनं वाढवून टाकले. वाढले की वाढले? अरे दिवाळीमध्ये आहे, दिवाळीमध्ये घोडे तेलाचे भाव वाढले, साखरेचे वाढले, तुपाचे वाढले, रव्याचे वाढले, मैद्याचे वाढले, खोबरं वाढले. 180 रुपये किलोचा खोबरा 280 रुपये घेतलं. झालं की नाही? हा करंजी, खोबऱ्याची करंजी, लाडकी बहीण, भांडे कुंडे, 50 रुपये की साडी, करंजी की गोळी. खाओ रे, महंगा खाओ, हमको वोट दो. एवढी महागाई या सरकारने करून टाकली. एका बाजूला महागाई वाढली, दुसऱ्या बाजूला शेतमालाला भाव नाही. मगाशी सांगितलं कापसाला भाव 6000 रुपये, सोयाबीनला भाव 3000 रुपये, ज्वारीला भाव नाही. पण शेतमालाला भाव नाही, पण शेतमालाला लागणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या, खतांच्या वाढल्या, फवारणीच्या औषधांच्या वाढल्या, मजुरी वाढवून गेली. कापूस 6 रुपये किलो, 10 रुपये किलो ना, 10 रुपये, वेतरी 10 रुपये किलो, कापूस 6 रुपये किलो, 4 रुपये खिचातले गोवाले सरकार. बरं 10 रुपये मजुरी दिली किलो मागे, मजुरांना परवडतं का? गोर गरीब माणसाला परवडत नाही, मजुरांना परवडत, कारण महागाई डोक्याला बसत. इकडे 10 घेतले, 10 मध्ये किती किलो द्यायला तर 100 रुपये येतच नाही. काय करणार गरीब माणूस, कसा जगणार? पण हा शेतकरी ज्याचे सारे व्यवहार कापसावर, घरातला कापूस आला की किराणा मालाची उधारी देऊन टाकतो. घरातला कापूस आला की कापडवाल्याची उधारी देऊन टाकतो. घरातला कापूस आला
की मित्रांकडून घेतलेले उसरभर देऊन टाकतो. सारे व्यवहार कापसावर तो कापूस कमी भावात विकावाचे मिळाले 6,000 रुपये क्विंटल. मागच्या 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी 12,000 रुपये झाला होता. आता 6,000 झाला. 6,000 झाल्यावर परवडत नाही. पाऊस मोठ्या प्रमाणावर 1-2 क्विंटल कापूस झाला नाही. शेतकऱ्याने काय करायचं? हवालदिल झाला शेतकरी. कापसावर सगळे व्यवहार. कापूस विकायचा, वाड्याच्या दुकानात कापूस विकायचा, मारवाड्याच्या दुकानात कापूस विकायचा, पैसे भरायचे, दवाखान्यातले डॉक्टरचे विकतचे, आणि जर उरले पैसे ते या पोरीच्या हात पुढे करायचे. पण 4-4, 5-5 वर्ष झालं कापसाचे भाव वाढत नाही. एका बाजूला शेतकऱ्याला परवडत नाही, कापसाचे भाव वाढत नाही, दुसऱ्या बाजूला मुलींचे पुढे हात देत नाही. मुलीचे हात कसे पुढे करायचे ही चिंता. रात्री नवरा बायको झोपताना विचार करतात. मुलगी 16 वर्षाची झाली, 17 वर्षाची झाली, 18 वर्ष झाली, कापसाचे भाव वाढतील असं वाटलं. 20 वर्षाची मुलगी घरी लग्न करता येत नाही. काय करायचं ही चिंता मायबापाला पडते. रात्री जाणं झोप येत नाही. रात्री उठतात, गळफास करून आत्महत्या करतात शेतकरी. यांच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. या विदर्भामध्ये 6 महिन्यात 1900 आत्महत्या झाल्या. 1900 शेतकरी मेले हातावर लटकून ठेवून घेऊन तयार. आणि आज तुमचा आमच्या शेतकऱ्यांना हाडामासाचा माणूस आहे ना, आपला आहे ना, हा आपल्या घरचा माणूस गेला ना. 1900 जीव या सरकारच्या कालगटात 6 महिन्यात गमावले. यांना मत देणार नाही तुम्ही? या अशा सरकारला मत देणार आहे की त्याच्यामध्ये 1900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अजून किती गेले असतील वर्षभरामध्ये माहिती नाही. कशामुळे गेल्या? शेतमालाला भाव. कर्ज भागामध्ये झालेला शेतकरी कर्ज भरू शकत नाही. लहान शेतकऱ्याकडे कर्ज किती असतं? लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये, 3 लाख. अरे महाविकास आघाडीच्या सरकारने ठरवलं आहे की सरकारमध्ये एकाबरोबर पहिला निर्णय होईल त्या शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयाचं कर्ज माफ होईल. पहिल्यांदा कर्ज माफ. बुलढाणा जिल्हा विदर्भ हा आत्महत्याग्रस्त जिल्हा शेतकऱ्यांचा. तुम्हाला आठवत असेल, मी शेतकऱ्याच्या आपल्या या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, मी महसूल मंत्री होतो. बरेचसे खाते माझ्याकडे होते. त्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आत्महत्या झाल्या त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कोणत्या जिल्ह्यात ठीक आहे याची मोजणी करत असताना बुलढाणा जिल्हा त्याच्यामध्ये होता. 14 जिल्हे निघाले. विदर्भातले 8 आणि महाराष्ट्रातले 6 अशा 14 जिल्हे निघाले. जळगाव जिल्हा खालोखाल 15वा. या 15 जिल्ह्यांना शेतकऱ्याच्या आत्महत्याग्रस्त झालेल्या जिल्ह्यांमध्ये खास करून मी पोखरा योजना तुमच्या महाराष्ट्रात विदर्भामध्ये आणली. पोखरा योजना काय? तुमच्या गावागावाला पोखरा योजना आणली. दुसऱ्या टप्प्यातल्या सगळ्या गावाला उरलेल्या गावात तिसऱ्या टप्प्यात 100% ठिबकला ट्रॅक्टरला अनुदान 80%, अवजारांना अनुदान 80%. जवळजवळ फुकट सगळ्या योजनांचा पैसा देण्याचा निर्णय माझ्या पालकमंत्री पदाच्या कालावधीत घेतला. आज एवढा मोठा पाऊस पडला पर्जन्याने. आपण म्हणता ओला दुष्काळ करा, काही तर आम्हाला द्या. काय मिळालं तुमच्या ताब्यात? तुम्हाला आठवत असेल, मी पालकमंत्री होतो त्या कालखंडात ज्यावेळेस दुष्काळी परिस्थिती आली तर अख्खा जिल्हा दुष्काळ जाहीर करणार. अख्खा जिल्हा, एक गाव सोडलं नव्हतं या जिल्ह्यात, एकही गाव सोडलं होतं. बाबा तो दुष्काळी करून टाकलं, चंद्रा लावला तो दुष्काळी करून टाकलं. आपल्या काय पापत जातात काय दिसत.
शेतकऱ्याला सर्वात जास्त पैसा त्या कालखंडात मिळाला. आता एवढं नुकसान झालं पण तुम्हाला पैसे नाही, महागाईचा झटके बसतात, तर काय नाही. सरकार काय फोडाफोडीचं राजकारण, निवडणुकाला निकाल व्यक्त, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर झाली, कायदा सुव्यवस्था बिघडली. कायदा सुव्यवस्था जिवंत नाही. या राज्यामध्ये दिवसा डावड्या खून व्हायला लागल्यात, दिवसा डावड्या बलात्कार व्हायला लागल्यात, सामूहिक बलात्कार. बाबा सिद्दीकी माजी मंत्री त्याचा 16 पोलिसांच्या करण्यामध्ये गुण झाला, धाड गोळ्या मारून मरून टाकला. पोलिसांचं संरक्षण असताना बाबा सिद्दीकीची हत्या झाली. कशाला पोलीस संरक्षण बंदुका घेऊन उभे होते, ते का पाखरे मारायला घेतलं, पण हत्या झाली. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री त्याला धमक्याला तुला चिरून टाकेल, तुला मारून टाकेल. या राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही. परवा दिवशी आपल्या मतदारसंघामध्ये उमेदवारावर गोळा झाडला. एक विनोद सोनवणे नावाचा अपक्ष उमेदवार आहे, त्यांच्याजवळ कोयगडच्या राजूवर गोळ्या काढल्या, धाड धाड गोळ्या. बरं झालं मिळालं. मुंबईला गोळ्या झाडल्या, इथं कोयगडला गोळ्या झाडल्या, कायदा सुव्यवस्था. महिला भगिनी या ठिकाणी सुरक्षिततेचा पुण्यासारख्या शहरामध्ये सामूहिक अत्याचार होतात, गुन्हेगार प्रयत्न. कोई का गॅंग, ही गॅंग, ती गॅंग, दाऊद गॅंग, बिश्नोई गॅंग, सगळं अंडरवर फोपावलं. सरळ सरळ धमक्या द्यायला लागले, लाते गॅंग मार देंगे. काय चाललंय राज्यामध्ये? बटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो बटेंगे. हे काय राज्यकर्ते बचाव, हे काय तुमच्या गोष्ट आहे? या इथे काय राज्यकर्त्याच्या तोटे सोबत नाही. आमदार काय बरोबर करतात, ते धनंजय महाडिकांचे सभा झाली तिकडे कोल्हापूरला, काय बोलले ते त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या सभेला, काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तुम्हाला, बचत गटातल्या असो, काही 1500 रुपयाच्या लाडल्या बहिणी असो, ह्या जर दिसल्या तर त्यांचे नाव आणि पत्ते आणि फोन नंबर मला कळवा, मी त्यांचा बंदोबस्त करतो. काय बंदोबस्त करता तुम्ही? सभेला येऊ नये, महिला भगिनी सभेला येऊ नये, आल्या तर त्यांचा मोबाईल नंबर यांना हवे, मोबाईल नंबर कापसाला भाग नाही म्हणून त्यांना महिला भगिनी सुरक्षित नाही. 80,000 रुपये तोडा सोनं झालं, 80,000 रुपये तोडा सोनं झालं, 1 लाख रुपये किलोची चांदी झाली. या महिला भगिनींचं मंगळसूत्र या सरकारने महाग केलं. मंगळसूत्र महाग झालं, 1 लाख रुपयाचं मंगळसूत्र घालून कोणत्या महिलेला म्हणा फिरावं तुम्ही मंगळसूत्र घेऊन गिरवा बरं, लगेच चोरूच्या पाठीचं लागतं की नाही लागतं. लाख रुपयाचं मंगळसूत्र नुसतं ओढलं ते झालं. पोलीस त्यांचे मित्रच आहे, चोरलं तरी काही करत नाही. मंगळसूत्र चोरून पोलिसांकडे गेले तर मग पोलीस 17 प्रश्न आपल्याला विचारतात, कसा होता, काय होता, काळा होता, गोरा होता, जाडा होता, मग तू काय करत होती? पोलीस आपल्याला काढतात. चोर गेला घेऊन त्याच्या चहा मागवलं, कायदा सुव्यवस्था म्हटली, सट्टा मटका जुगार दारूचे अड्डे चक्र्या ढिंगऱ्या काय असेल असं वाटले. काय राहिला अशा राज्याकरता मत देणार तुम्ही, त्यांना मत मागायचा अधिकार नाही आहे. त्यांनी नीतिमत्ता गमावली आहे. हे सरकारमध्ये अनेक
नैतिक मार्गाने लोकशाही मार्गाने तुम्हाला आता अधिकार दिलेला आहे. उमेदवार आहे, तुम्हाला अधिकार दिलेला उमेदवार चांगला का वाईट निवडून दिलं तर. राजभवनाने उत्तम काम केलंय. तुमच्या समोर प्रगती आहे, तुमच्या समोर विकास आहे. नगराध्यक्ष असताना जवळपास 100 कोटी रुपयाच्या आसपासच्या योजनांना मंजुरी दिली. जवळजवळ 60-70 कोटी रुपयाच्या योजना प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्या. जाऊन बघितलं नांदुरला छत्रपती शिवरायांचा काय पुतळा उभा आहे. आम्ही वाटच पाहतो. त्याच ठिकाणी बघा स्विमिंग पूल कसं उभं आहे, काय उभं आहे, सगळं तर सगळं त्या ठिकाणी उभं आहे. आणि आमच्याकडे काय चांगलं काम झालं. या सरकारने महागाई वाढवले, महिलांचे मंगळसूत्र महाग केले, त्याबरोबर डाळ महाग झाली, तुअर की दाल महंगी होगी की नहीं होगी. त्याच्या क्या भाव है? 200 रुपये किलो. 200 तर 160 के 200 रुपये किलो आहे त्याचा. शेतकऱ्याच्या घरातून घेताना 60 रुपये किलो. व्यापाराच्या घरात विकायला 200 रुपये किलो. दाल खाओ, दाल भी महंगी हो गई. दाल तो ऐसे है कि महिलाओं की अपनी इज्जत बचाती है. घर में कोई आए तो बोलते कम से कम दाल रोटी तो खा के जाओ. जो मेहमान आए तो आप बोलते घर में कि भाई दाल रोटी बनाओ. महिला बोलते 2 जनों की दाल है, इज्जत बच जाएगी. चलो दाल बना दिया और दोनों बातें. चिंता हो गई कि घर में तो दाल है नहीं और 2 मेहमान आगे क्या करे. आते रहे बाल तो महंगे हो गए, रामी न सकते, इज्जत तो बचाना है. तो बोले क्या करना, 1 लोटा पानी डाल दो. जब 1 लोटा पानी डाल दो बोलते हैं 1 लोटा पानी दी, इज्जत तो बच गई. मेहमान बोलता है क्या दाल पतली हो गई, पर इज्जत तो बच गई. और इज्जत बचाने वाले दाल भी महंगे हो गए. खाओ दाल रोटी खाओ, अब तो वो भी खाने को मिलना है. कैसा खाएंगे, गरीब कैसा जिएगा, कसे धरणार आहात तुम्ही. या सरकारच्या कालखंडामध्ये सारी जनता या महागाईवर आणि सरकार आपल्याला म्हणतात, सरकार आपल्याला सुरक्षा. काय सुरक्षा? अरे भ्रष्टाचारामुळे मालवण छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. ज्या पुतळ्याकडे पाहून नका विमानाने ताट मारून उभं राहतो. हा छत्रपतीचा सुरम्य पुतळा बघून डोळ्याच्या काठी नकळत जमले पाहिजे. पाहता बरोबर मला छत्रपती शिवराय ठरतात. इथं छत्रपती शिवरायांनी मोगलांचं तख्त गदा हाणवलं. ते छत्रपती शिवराय होते म्हणून तुम्ही जिवंत राहिले, नाही तर चालले गेले तिथे. अशा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार होतो. अरे कुठं पैसे खावे याची तर जाण ठेवा. मुलांना काही नाही, दान नाही. आता हे गाणे खाते तर दान कुठे ठेवते. या देशामध्ये या राज्यामध्ये नुसतं कोणी करत होता. त्या टीव्हीवरच्या जाहिराती पाहिल्या तर संताप येतो. शेतकऱ्याची जाहिरात आहे, शेतकरी खुश झाला, शेतकरी झाला. अरे तुझ्या मुलांना मारला पाहिजे. ते पाहिलं टीव्हीवर जायला शेतकऱ्याचे कसा आनंदाचा शेतकरी. आणि इकडे एक विषय आत्महत्या तुम्हाला लागली वाटत. जाहिरात दाखवतात नुसतं, लागली बहिणीची जाहिरात दाखवतात. प्रत्येकाची वेगळी जाहिरात. मानव
पवार साहेबांचे वेगळे जायचे ही मागणी मी माझी, देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात ही माझी, शिंदे म्हणतात योजना मी आणली म्हणून माझी. अरे निवडणुकीच्या कालखंडातच माझी माझी करायला लागते का? आतापर्यंत कामी आठवली तुम्हाला? निवडणूक आली म्हणूनच का आठवायला लागले? पण या राज्यामध्ये खोटारडे आज तुमच्याकडे मत मागायला येत आहेत, वेगवेगळे आश्वासन तुम्हाला देत आहेत. हेच का नाही करता आलं तुम्हाला तुमचं सरकार? आज आम्ही करणार आहोत, 2.5 वर्षात का केलं? आज टीकाटिप्पणी करतात उद्धव ठाकरेंवर की तुमने क्या क्या घर में बैठे. अरे 2 वर्ष कोरोनात होता तर मग घरात तूही बसला तर मी बसलो होता की नाही? 6 महिने मिळाले उद्धवजींना काम करायला. समजा उद्धवजी निष्क्रिय हे टीकाटिप्पणी करायला, मग आता तुम्ही तिरंगी सांगण्याबद्दल काय करणार? म्हणतो तुम्ही शिंदे वेगळे, त्यांचं तोंड वेगळ्या बाजूनं, अजितदादाचं तोंड वेगळ्या बाजूनं, तिघांचे स्वप्न वेगळे. आगे का मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे म्हणतो मी कसा का, मेरा नंबर क्यों काट, मैं तो आज भी हूँ. तो बोले तुमने अजितदादा को मैंने करेंगे तो अजितदादा खुश. वाह वाह वाह. मुख्यमंत्री पदाचे 3 दावेदार आणि आम्हाला विचारतात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण? महायुतीचा उमेदवार तुम्ही सांगा कोण? महाविकास आघाडीला काय म्हणतात उमेदवार? पण त्याच्या आधी तुम्ही सत्तेत आहात. आतापर्यंत उमेदवाराचं नाव समोर करून निवडणुकांनी लढवलं. 2019 साली देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतील म्हणून त्यांचा चेहरा घेऊन निवडणूक लढवली. देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होतील म्हणून निवडणूक लढवली. प्रत्येक वेळी आता हा पंतप्रधान म्हणून तुम्ही निवडणूक लढवली. प्रत्येक वेळी माननीय मुख्यमंत्री हा होणारा म्हणून तुम्ही मुख्यमंत्री लढवले. आत्ता कुठे गेले? आता का सांगितलं तुमचा मुख्यमंत्री कोण? दुसऱ्याला काय विचारता की तुमच्या घरात बरोबर काय झालं? अरे तुमचं बघायला विचार. हॅलो, अरे असं सरकार नको आहे आम्हाला. या ठिकाणी अनेक गावाला सिंचनाच्या कामाचा नाही झालं. हो गड सिंचनाची योजना मी तुमच्या गावात आणली. धरणगाव पर्यंत पाणी माझे मोठे मजूर गेले होते, त्याने हराम भरले पैसे दिले नाही. तर तुमच्या गावात आतापर्यंत पाणी आलं तर शेतात आलं तर धरणगाव कुंड वगैरे सगळा भाग सिंचित झाला. पण निधी नाही. निधी दिलाय भांडे वाटायला, निधी दिलाय साड्या वाटायला, पण निधी दिलाय सिंचनाला सगळं. अनेक कामांचा वेग संतावला, महाराष्ट्राचा विकास केला. आणि आता येणाऱ्या 20 तारखेला परत हे मत मागायला. माझी तुम्हाला विनंती आहे की तुमचं एक मत महत्वाचं. या राज्यामध्ये सरकार कुणाचं ठेवायचं कुणाचं काढायचा हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला संविधानानं दिलेला आहे. हा अधिकार जर डॉक्टर साहेबांनी आंबेडकर साहेबांनी तुम्हाला दिला नसता ते एक वेळ निवडून आलेला म्हणून हाताला होईपर्यंत राहिला असता. सरकार बदला, एक मत महत्वाचं. राजूभाऊ इकडे उमेदवार आपल्या समोर आहेत, आमदार आहेत. तुम्ही केलेलं काम त्यांनी पाहिलेलं आहे. साधा माणूस आहे, बोलतात नाही, भांडण नाही, कुठं लढणं नाही, कोणी रांगडी गावाचं नाही, गावात नाही, कोणतं खायचं नाही, कोणतं प्यायचं नाही. आणि येणाऱ्या महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून देण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला राजूभाऊ एकटेंच्या पंजे या निशाणीवर बटन दाबा आणि प्रत्येक मताने मतदान आहे. मी सर्वप्रथम तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला
त्याबद्दल महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून सर्वांचे आभार मानतो. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की नाथाभाऊ पहिल्यांदा आपल्याला जाहीर आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, मनापासून नाथाभाऊंचा आशीर्वाद 19 मध्येही होता. त्यामुळे आपण विधानसभेत पोहोचू शकलो. बंधूंनो, 2019 मध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रामाणिक आशीर्वादाने आणि प्रामाणिक प्रयत्नाने एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता तुम्ही विधानसभेत पाठवला. मी आपल्या सगळ्यांचं आभार मी आधीच मानलेला आहे. मी त्यावेळेस आपल्या सगळ्यांना सांगितलं होतं की मी तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही. तेव्हापासून तर आजपर्यंत निश्चितच एक बहुजन समाजाला केंद्रबिंदू मानून विकासाची सुरुवात केलेली आहे. सर्वसामान्य शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आपण आपल्या 5 वर्षात विकासाचा प्रयत्न केलेला आहे. भाऊ, मी आपला कार्यकर्ता आहे. अनेक वर्षापासून आपण जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या पद्धतीनंच राजकीय वाटचाल केलेली आहे. मी नगराध्यक्ष असताना भाऊ पालकमंत्री होते. या मतदारसंघातील नांदुरा नगरपालिकेचा मी अध्यक्ष होतो. त्यावेळेस भाऊनी मला एका वर्षात 48 कोटी रुपये दिले. आणि ज्या वेळेस मी भाऊंकडे गेलो, कोणतेही प्रश्न घेऊन गेलो, तर निश्चितच भाऊंनी माझ्यावर कृपा केली, आशीर्वाद दिला आणि निश्चितच जे जे कामं सांगितले ते करण्याचा निश्चित प्रयत्न केला आणि करून दाखवलं. भाऊंनी ज्या पद्धतीने मला सांगितलं की राजकारणात तुझ्याजवळ जो माणूस येईल त्या माणसाचं प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे भाऊंनी जो मार्ग दाखवला, निश्चितच त्या मार्गावर चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी गेल्या 5 वर्षात केलेला आहे. 350 कोटी रुपयाचे भाऊ आम्ही बंधारे केले. सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे. आता आपल्या बाजूलाच भाऊंचा मतदारसंघ होता. भाऊंच्या मतदारसंघात अनेक वेळा मी भाऊंना भेटायला जात होतो, मार्गदर्शन घ्यायला जात होतो. त्यावेळेस मुक्ताईनगर मतदारसंघ आपल्याला लागून असल्यामुळे मुक्ताईनगरमध्ये 1ही किलोमीटर क्षेत्ररचना बाकी नाही आहे. दुर्दैवाला सांगावं लागते की आपल्या मतदारसंघात 1300 किलोमीटरचा क्षेत्ररचनेचा बॅकलॉग आहे आणि आपल्या मतदारसंघात 1300 किलोमीटरचा बॅकलॉग आहे. हा एक दुर्दैवाने सांगावं लागते, कारण त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे असं कोणतंही काम या मतदारसंघात केलेलं नाही. म्हणून बंधूंनो, त्यांनी आता मोरे साहेबांनी सांगितलं सूतगिरणी बंद पाडली, लोकोद्धार प्रकल्प खाऊन टाकला. एवढी चांगली अर्बन बँक जिथं 1300 कोटी रुपये डिपॉझिट होतं, ज्या यांनी हाती घेण्याच्या पूर्वी अवर्ग ऑडिट असणारी ही अर्बन बँक, ज्याच्यात आपले डिपॉझिट आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य लोकांचे आहे. आपण कर्जदार नाही, आपण डिपॉझिटर आहे. आपले डिपॉझिट तिथं 1300 कोटी रुपयांची ही जी चांगली असणारी बँक यांनी बुडवून टाकली. मी तर हे म्हणेल भाऊ की त्यांची ज्या ज्या संस्थेवर नजर पडली ती सर्व संस्था त्यांनी नेस्तनाबूद केल्या. आजपर्यंत एकही संस्था, ज्या संस्था आमच्याजवळ होत्या नगरपालिकेच्या, नांदुरा नगरपालिका मी चालवत होतो, या नगरपालिकेत आमचे मित्र हरीशभाऊ रावळ हे अध्यक्ष होते. निधी आपण देण्याचं काम पालकमंत्री असताना केलं.
निश्चितच आम्ही तो निधी खर्च करू शकलो नाही, त्याचं एकमेव कारण म्हणजे माजी आमदार चैनसूख संचेती. त्यांनी आम्हाला तो निधी खर्च करून देऊ झाला नाही पाहिजे असा हा त्यांनी प्रयत्न केला. आम्हाला तुम्ही दिलेला निधी आम्हाला कोर्टातून परत आणावा लागला. असे अनेक संकट त्यांनी आमच्या समोर उभी केली. बंधूंनो, मी आमदार झाल्यानंतरही हेच कामं त्यांनी या 5 वर्षात केली. आपण जवळपास 2 वर्ष कोरोनात गेले, नंतर ते 6 महिन्यानंतर आपलं सरकार कोसळलं. तरीही जे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सरकार आल्यानंतर आपण त्यांच्याशी संबंध घेऊन आपण निधी आणायचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांनी काही ठिकाणी आपल्याला निधी दिलाही सुद्धा, परंतु त्या ठिकाणी यांनी तो निधी मिळाला नाही पाहिजे अजूनही यावेळेस प्रयत्न केलेले आहेत. बंधूंनो, आपण ज्या पद्धतीनं 5 वर्षात काम केलं, अतिशय जमिनीवर राहून काम केलं, प्रत्येक नागरिकांची समस्या ओळखून आपण काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आपल्या महाविकास आघाडीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्या जाहीरनाम्यात पंचसूत्री दिलेली आहे. ते या ठिकाणी असो, तेलंगणात असो, तिथे सर्व वचनं त्यांनी पूर्तता केलेली आहे. म्हणून पोकळ आश्वासने न देता आपण दिलेली आश्वासने पूर्ण करणारा सरकार निश्चितच येणाऱ्या काळात येणार आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांसमोर हात जोडून विनंती करतो आणि आपण मतदारसंघासाठी एक सेपरेट जाहीरनामा तयार केलेला आहे. त्या सर्वात प्रथम जो संकटात असलेला शेतकरी आहे त्याचे शेत रस्ते आपण येणाऱ्या काळात पूर्ण करणार. 1300 किलोमीटरचा प्रश्न भाऊंनी त्यांच्या मतदारसंघात 1 किलोमीटरही शेत रस्ता असा केलेला नाही, असं झालेलं नाही. पूर्ण अनुशेष भरून काढलेला आहे. तसा निश्चितच आपण येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघाचा शेत रस्त्यांचा अनुशेष भरून काढू, हे मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने वचन देतो. आणि मी आपल्या सगळ्यांना येणाऱ्या 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान करून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.